नमो नमः. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आपल्या हरिगौरी हब या चॅनलवर. तर आज आपण इयत्ता 8वीचा परिचय हा पाठ पाहणार आहोत. त्या अगोदर मला तुमच्यासोबत 2-3 गोष्टी शेअर करायच्या आहेत. ॲक्च्युअली काही कारणास्तव माझे व्हिडिओज लवकर टाकणं झालं नाही. मी थोडीशी बिझी होते. तर त्यामुळे पहिली तुम्हाला सॉरी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला तुम्हाला एक 2-3 इन्स्ट्रक्शन्स द्यायचे आहेत, की ज्या वेळेला मी तुम्हाला शिकवते, म्हणजे तुम्ही ज्या वेळेला माझा व्हिडिओ लावून बसताय अभ्यासाला किंवा मग तुम्ही संस्कृत शिकायला, त्यावेळेला 2 गोष्टी करणं अत्यंत आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्यापुढे पुस्तक असलं पाहिजे किंवा कोणाकडे पुस्तक नसेल तर समोर वही असली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या हातात एक पेन्सिल असली पाहिजे. ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांनी मी सांगितलेले संस्कृत शब्दाचे अर्थ त्या पुस्तकात जो शब्द येतो, म्हणजे जो शब्द मी सांगते त्याच्या खाली लिहून घ्यायचा आहे. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही ते रिवाईज करताल त्यावेळेला तुम्हाला म्हणजे ते रिवाईज करताना त्याचा अर्थ कळेल आणि तो शब्द अगदी तुमच्या म्हणजे डेली यूजमध्ये आल्यासारखं तुम्हाला वाटेल. आणि ज्यांच्याकडे पुस्तक नाही आहे त्यांनी अशा शब्द आपल्या वहीत लिहून घ्यायचे आहेत, की जे शब्द आपल्याला अवघड जात आहेत, जे शब्द आपल्याला लवकर समजत नाही आहेत. ठीक आहे. सो हार्ड वर्ड्स ज्याला आपण म्हणतो ते आपण वहीमध्ये अर्थांसहित लिहून घेऊ शकतो. ठीक आहे. आणि अजून एक की काही लोकांना खूप असं गोंधळल्यासारखं होतं की चॅनलवर जे आहेत ते 8वीचे आणि 9वीचे व्हिडिओज आहेत. तर काही लोकांना ते सापडत नाही. तर आपण म्हणजे तुम्ही काय करायचं आहे, चॅनलवर मी 8वीची वेगळी आणि 9वीची वेगळी प्लेलिस्ट केली आहे. तर तुम्ही तुमचे व्हिडिओज प्लेलिस्टमध्ये जाऊन शोधाल तर तुम्हाला म्हणजे एका लाईनमध्ये सगळे व्हिडिओज सापडतील. ओके. तर चला आपण वेळ वाया न घालता आता सुरुवात करूया. परिचय. परिचय म्हणजे काय तर इंट्रोडक्शन. मग तुम्ही म्हणताल की संस्कृतमध्ये काय आम्हाला पहिले फक्त चित्रपद कोश शिकवला ना तर डायरेक्ट इंट्रोडक्शनवर आणलं, असं का केलं? तर ज्या वेळेला आपण कुठलीही नवीन भाषा शिकत असतो त्यावेळेला आपल्याला छोटे छोटे वाक्य शिकवतात आणि त्या छोट्या वाक्यांमध्ये सुद्धा महत्त्वाचं म्हणजे आपला परिचय द्यायला शिकवतात. जसं की ज्या वेळेला तुम्ही पहिल्यांदा इंग्रजी शिकत होते तर त्यावेळेला तुम्हाला पहिले म्हणजे इंट्रोडक्शन द्यायला शिकवलं होतं ना, की आय एम अ स्टुडंट, माय नेम इज गौरी, म्हणजे जसं की तुम्हाला शिकवलं होतं. अगदी तसंच संस्कृतमध्ये सुद्धा पहिल्यांदा तुम्हाला इंट्रोडक्शन द्यायला शिकवत आहे, म्हणजे तुम्ही तुमचा परिचय लोकांना संस्कृतमध्ये देऊ शकतात. ठीक आहे. तर चला आपण सुरुवात करूया. तर हा विद्यार्थी दिलेला आहे तुम्हाला, त्याचं नाव राहुल आहे आणि तो त्याचं इंट्रोडक्शन म्हणजे त्याचा परिचय देतोय. तर तो काय सांगतोय, अहम छात्र म्हणजे मी विद्यार्थी आहे. मग तुम्ही म्हणताल की इथे 2च शब्द दिलेत, अहम आणि छात्र पुढे मग आहेला अस्ति का वापरला, आणि संस्कृतमध्ये आहे या शब्दासाठी अस्ति वापरतात. तर तो इथे का वापरला नाही? तर म्हणजे संस्कृतमध्ये अस्ति हा शब्द वापरतात, बरोबर आहे. पण काही संस्कृत ही अशी भाषा आहे की ज्याच्यामध्ये कमी शब्दामध्ये जास्त आशय लपलेला असतो. त्यामुळे इथे ते नाही लिहिलं तरी चालतं, म्हणून त्याने तसं वापरलं आहे. तर तो काय सांगतोय, अहम छात्र छात्र अकारांत पुल्लिंगी एकवचन. ठीक आहे. आता हे शब्द तुम्हाला कळणार नाहीत पण कानावरून गेलेले तेवढेच चांगले. ठीक आहे. तो सांगतोय अहम छात्र पुल्लिंगी आहे म्हणून त्याच्या पुढे तुम्ही सध्यापुरतं एवढंच लक्षात ठेवा, पुल्लिंगी आहे म्हणून 2 डॉट लागले. आता त्याच्या आईचं नाव जेव्हा त्याने सांगितलं विदुला तेव्हा 2 डॉट का लागले नाही की ते स्त्रीलिंगी. आता हे तुमच्यासाठी थोडंसं कन्फ्युजिंग आहे पण हे लक्षात ठेवा. तर अहम छात्र मी विद्यार्थी आहे. मम नाम राहुल माझे नाव राहुल आहे. मम माता विदुला आता हे मालाप्रमाणे चाललं की अकारांत स्त्रीलिंगीप्रमाणे. तर तो सांगतोय माझ्या आईचे नाव विदुला आहे आणि मम पिता सुरेश माझ्या वडिलांचे नाव सुरेश आहे. ठीक आहे. एवढं आय होप तुम्हाला एवढं कळालं असेल. मी पुन्हा एकदा सांगते, समजून घ्या. आणि जे मी सांगेल जर काही शब्दांचे अर्थ तुम्हाला कळत नसतील तर ते तुम्ही पेन्सिलने पुस्तकात लिहून घ्यायचे, ते अजिबात विसरायचं नाही आहे. आणि ज्यांच्याकडे पुस्तकं नाहीत त्यांनी वहीमध्ये शब्द आणि त्याचा अर्थ लिहून घ्यायचा आहे, म्हणजे जसं की आपल्या डिक्शनरीसारखं. ओके. तर परत एकदा सांगते, अहम छात्र मी विद्यार्थी आहे. मम नाम राहुल माझे वडील माझे नाव राहुल आहे. मम माता विदुला माझ्या आईचे नाव विदुला आहे. मम पिता सुरेश माझ्या वडिलांचे नाव सुरेश आहे. मग तुम्ही म्हणताल इथे अहम आणि इथे मम असं का वापरलंय, तर त्याच्यातलं थोडंसं डिफरन्स सांगते मी. एक मिनिट. अहम जेव्हा आपण वापरतो, अहम म्हणजे मी, आय. इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर अहम म्हणजे आय, मी. आणि मम
मम म्हणजे माझे. आपण म्हणतो ना, मी गौरी आहे, मी विद्यार्थिनी आहे. तसं जसं मी सांगेल की मी विद्यार्थिनी आहे, मग आपण तिथे मी वापरतो का? आपण म्हणतो का माझे विद्यार्थिनी आहे? नाही. तर अहम म्हणजे मी आणि मम म्हणजे माझे. ओके. तर मग जसं मला माझं इंट्रोडक्शन द्यायचं झालं तर मी एकदम मराठीत देऊन सांगते स्त्रीलिंगीचं कसं द्यायचं ते, आणि मग संस्कृतमध्ये सांगेल. सो मी कसं सांगेल, अहम मी विद्यार्थिनी आहे, माझे नाव गौरी आहे, माझ्या आईचे नाव रेणुका आहे, माझ्या वडिलांचे नाव पुरुषोत्तम आहे. ठीक आहे. आता हे संस्कृतमध्ये कसे बोलणार, अहम छात्रा. आता इथे स्त्रीलिंग आहे ना, तर इथे छात्रः नाही, छात्रा. अहम छात्रा. त्रला एक मात्रा. ठीक आहे, दाखवते तुम्हाला तरी पण. सॉरी असं छात्रा. ओके. तर इथे त्रच्या ह्या डॉटच्या ऐवजी स्त्रीलिंगीला अशी काना येईल. ओके. सो अहम छात्रा, मम नाम गौरी. आता गौरी हे इकारांत स्त्रीलिंगी आहे, म्हणजे जसं रमा हे नाव आहे तर रमाच्या शेवटी काना येतो, पण गौरीच्या शेवटी काय येतं, वेलांटी येते. तर हे तुम्हाला आत्ता कळणार नाही, हे तुम्हाला विभक्ती आपण ज्यावेळी शिकू त्यावेळी कळेल. पण मी सध्या तुम्हाला सांगते, थोडंसं समजून घ्या. नाही समजलं तर सोडून द्या, कन्फ्यूज व्हायचं काम नाही, कारण आपण हे पुढे शिकणारच आहोत. ओके. सो अहम छात्रा, मम नाम गौरी, मम माता रेणुका, मम पिता पुरुषोत्तम. हे झालं माझं इंट्रोडक्शन. म्हणजे आपण ज्यावेळेला माझ्याबद्दल बोलतोय तर अहम म्हणजे, आता तुम्ही हे लिहूनच घ्या, अहम म्हणजे मी. ओके. आणि मम म्हणजे माझे. हे लिहिणं अगदी महत्त्वाचं आहे. तुम्ही हे तुमच्या बुकमध्ये, नोटबुकमध्ये लिहायचं. अहम म्हणजे मी आणि मम म्हणजे माझे. दोनदा तीनदा माझ्या मागे रिपीट करा. अहम म्हणजे मी, मम म्हणजे माझे. अहम म्हणजे मी, मम म्हणजे माझे. ओके. तर आता तोच मुलगा पुढच्या मुलीला उद्देशून बोलतोय की त्वम छात्रा त्वम राधा, म्हणजे तू विद्यार्थिनी आहेस आणि तुझे नाव राधा, म्हणजे तू राधा आहेस. ओके. तर अहम म्हणजे मी आणि त्वम म्हणजे तू. ठीक आहे. तर आपण स्वतःबद्दल ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला आपण अहम वापरतो, म्हणजे मी वापरतो, आणि दुसऱ्या म्हणजे समोरच्याला, आपल्या समोरची व्यक्ती, त्यावेळेला आपण त्याला त्वम वापरतो. ओके. तर आता खाली तुम्हाला दिलेलं आहे एषः अथर्वः. एषः अथर्वः. आता इथे तुम्हाला एक विद्यार्थी दाखवला आहे आणि असं म्हणतात की त्याचे नाव अथर्व आहे. मग कसं म्हणायचं, एषः अथर्वः, हा अथर्व आहे. आता इथे सगळ्यात महत्त्वाचं काय की हे जे तुम्हाला हात दिलाय त्याकडे पहा. तो हात त्या मुलाच्या जवळ आहे, म्हणजे तो जो व्यक्ती आहे अथर्वबद्दल बोलतोय तो त्या मुलाच्या जवळ आहे. मग तो काय सांगतो, हा अथर्व. आपण बोलताना एखादा व्यक्ती जर माझ्या जवळ असेल आणि त्याचं नाव अथर्व असेल तर मी काय सांगेल तुम्हाला की हा अथर्व आहे. ठीक आहे. तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती नसेल आणि मी जर तुम्हाला त्याच्याबद्दल सांगत असेल तर मी काय सांगणार, हा अथर्व आहे. पण एखादा दीपेश नावाचा मुलगा माझ्यापासून 5-7 फूट लांब आहे आणि जर मला तुम्हाला दाखवायचं आहे, म्हणजे तुम्ही मला विचारताय की इथे दीपेश वगैरे कोणी, किंवा मग तुम्ही काहीही म्हटले तर मी कसे सांगेल की तो दीपेश, तो लांब आहे, तो दीपेश. ठीक आहे. तर बघा इथे हातही लांब दाखवलं, तर तो दीपेश म्हणजे दीपेश. सह म्हणजे तो लांब असणारा व्यक्ती, आणि एषः म्हणजे हा जवळ असणारा व्यक्ती. ठीक आहे. एषः सह, एषः सह. एषः म्हणजे हा आणि सह म्हणजे तो. एषः म्हणजे हा आणि सह म्हणजे तो. ओके. तर आता आपलं हे झालं पुल्लिंगाच्या बाबतीत. आय होप तुम्हाला हे खूप चांगल्या प्रकारे कळलं असेल, एकदम क्रिस्टल क्लिअर झालं असेल असं वाटतंय. आणि जर तुम्हाला हे कळत असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सुद्धा लिहू शकतात. ठीक आहे. तर इथे तुम्हाला पुढे दिलं आहे एषा रमा. आता हे तुमच्यासाठी स्त्रीलिंगी आहे, ह्याच्यामध्ये लक्ष देणं अगदी महत्त्वाचं आहे. ठीक आहे. स्त्रीलिंगीमध्ये आता ही विद्यार्थिनी कसं म्हणजे माझ्या शेजारी एखादी मुलगी बसली आहे आणि तिचं नाव रमा आहे, तर मी कसं म्हणेल, तिला म्हणेल का एषः रमा, तर नाही. स्त्रीलिंगीला इथे एषा वापरतात. एषा म्हणजे ही, एषः म्हणजे हा, आणि सह म्हणजे तो, आणि सा म्हणजे ती. तर तुम्ही सध्या एक गोष्ट लक्षात ठेवू शकता की ज्याच्या शेवटी 2 टिंब येतं ते
पुल्लिंगीसाठी वापरतात आणि ज्याच्या शेवटी काना येतो ते स्त्रीलिंगीसाठी वापरतात. पण सध्या तुम्ही हा पाठ शिकतानाच हे लक्षात ठेवा, कारण पुढे ज्या वेळेला विभक्ती येणार आहेत त्यावेळेला तुम्हाला याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. त्यामुळे फक्त आणि फक्त ह्या पाठातच तुम्हाला ही गोष्ट डोक्यात धरायची आहे. ज्या वेळेला पुल्लिंगी शब्द वापरतात त्यावेळेला 2 टिंब येतात, ज्या वेळेला स्त्रीलिंगी शब्द वापरतात त्यावेळेला काना किंवा वेलांट येते. ओके, आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. तर आपण एकदम फास्टमध्ये हे रिवाईज करूया आणि यातले मी सांगेल ते शब्द तुम्ही अंडरलाईन करून लिहून घ्यायचे आहेत. एकदम फास्टली मी तुम्हाला सांगते आणि नंतर आपण लेक्चर ओव्हर करूया. ओके, तर परिचय म्हणजे इंट्रोडक्शन. हा तुमचा पहिला पाठ आहे. अहम छात्र आता हा विद्यार्थी तुम्हाला इंट्रोडक्शन देतोय, हा विद्यार्थी तुम्हाला परिचय देतोय आणि तो त्या पुल्लिंगी आहे, तो त्याचा परिचय देताना सांगतोय अहम छात्र मी विद्यार्थी आहे. मम नाम राहुल माझे नाव राहुल आहे. मम माता विदुला माझ्या आईचे नाव विदुला आहे. मम पिता सुरेश माझ्या वडिलांचे नाव सुरेश आहे. जर या विद्यार्थ्याच्या ऐवजी एखादी मुलगी असते किंवा मीच असते तर मी कसा परिचय दिला असता? अहम छात्रा मी विद्यार्थिनी आहे. मम नाम गौरी माझे नाव गौरी आहे. मम माता रेणुका माझ्या आईचे नाव रेणुका आहे. मम पिता पुरुषोत्तम ठीक आहे. आता हा जर पुढच्या समोर त्याच्या समोर एक मुलगी आणि तिला जो सांगतोय की तू विद्यार्थिनी आहेस आणि तू राधा आहेस, तो ह्या वेळेस काय म्हणतोय? त्वम छात्रा त्वम राधा. ठीक आहे. तर आता खाली तुम्हाला दिलंय तृतीय पुरुषीबद्दल, म्हणजे जो आपल्या जवळ नाहीये. ठीक आहे. तर ते कसं सांगतात की एषः अथर्व हा अथर्व आहे. एषः म्हणजे हा आणि सह म्हणजे तो. सह दीपेशः सह म्हणजे तो आणि एषा इथे 2 टिंब अजिबात लावायचे नाहीये. एषा दिलाय आणि पुढे 2 टिंब अजिबात नाही, हे चालणार नाही. ठीक आहे. एषा म्हणजे ही आणि सा म्हणजे ती. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला चांगल्या प्रकारे कळालं असेल. एकदा मी पुन्हा सांगते काय लिहिणं अत्यंत गरजेचं आहे. अहम म्हणजे मी, हे लिहून घ्या. मम म्हणजे माझे, हेही लिहून घ्या. त्वम म्हणजे तू, हेही लिहून घ्या. आणि इथे अजून एक एषः म्हणजे हा आणि सह म्हणजे तो. एषा म्हणजे ही आणि सा म्हणजे ती. आता मी हे जे सांगते हे लिहिणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला शिकवलेलं समजलं असेल. जर व्हिडिओ आवडला आणि शिकवलेलं समजलं तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, व्हिडिओला शेअर करायला विसरू नका, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये क्रिस्टल क्लिअर किंवा समजलं मॅडम असं लिहायला विसरू नका. धन्यवाद.